भगवान की जय। पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथा सभेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, उपस्थित सर्व बालसभाचे विद्यार्थी, सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। शिव महापुराण कथा श्रावण महिन्याअंतर्गत दररोज आपण श्रवण करीत आहोत। सती खंडला पूर्ण करून पार्वती खंडामध्ये आज आपण प्रवेश करूया। शिव महापुराणाची कथा ब्रह्माजी नारदजींना सांगत आहे। भगवान शिव यांच्या प्रथम ज्या पत्नी होत्या सती, दक्ष प्रजापतीने अपमान केल्याने यज्ञ कुंडामध्ये त्यांनी स्वतःच्या शरीरातून योगाग्नीच्या माध्यमातून शरीर जाळून काढलं। त्यानंतर त्या सतींनी पुन्हा पार्वतींच्या स्वरूपाने जन्म धारण केला आणि भगवान शिव सोबत लग्न केलं। ती कथा पार्वती खंडामध्ये आहे। ब्रह्माजी म्हणतात, हे नारदजी, आता सती पार्वती झाल्या ती कथा मी तुम्हाला सांगतो। नारदजींनी त्याआधी असा प्रश्न केला की हे ब्रह्माजी, पार्वती ज्यांच्या घरी जन्माला आल्या त्यांच्या माता मेनावती कोण होत्या, ती आधी कथा सांगा। कारण की संस्कारी आई वडील किंवा भगवत भक्त मुलं असले मुली असल्या तर ते डिपेंड करतं त्यांच्या आई वडीलवरती, की त्यांच्या आई वडिलांमध्ये जर संस्कार असले तर ते त्यांच्या मुलांमध्ये मुलींमध्ये येत असतात। तर पार्वतींच्या ज्या माता झाल्या मेनावती, त्या कोण होत्या? सामान्य तर नसतील की ज्यांच्या घरी स्वयं माता पार्वती शिवादेवी प्रकट होत असतील। तर त्यासाठी एक सुंदर कथा सांगण्यात आली। ब्रह्माजी म्हणतात की दक्ष प्रजापतींना 60 कन्या होत्या। त्यामध्ये एक कन्येचं नाव स्वधा होतं। तिचे लग्न पितृंसोबत करण्यात आले आणि त्यांच्या इथे 3 कन्या जन्माला आल्या, ज्यामध्ये मेनावती, धन्या आणि कलावती। त्या तिघही कन्या एवढ्या समर्थ होत्या की इच्छा अनुसार संकल्प केल्याने कुठे पण पोहोचून जायच्या। एक जागेवरून गायब झाले ते दुसऱ्या जागेवरती पोहोचून जायच्या। इच्छा केली तेव्हा भगवानच्या दर्शनासाठी निघून जायच्या, इच्छा झाली तेव्हा त्या लोकांमध्ये पोहोचून जायच्या। अति समर्थ होत्या, तपस्विनी होत्या। या तिघच्या तिघ एके दिवशी श्वेतद्वीप मध्ये गेल्या। भगवान जिथे अलग अलग स्थानांवरती राहतात त्यामध्ये एक श्वेतद्वीप आहे की ज्यामध्ये भगवान कायम तप करीत आहेत। जिथे संत महर्षी ऋषीगण हे कायम तिथे तप करीत आहे, असा एक लोक त्या श्वेतद्वीप मध्ये या तिघच्या तिघ गेल्या। तिथे सत्संग चालत होता। सनकादिक होते। ब्रह्माजीचे सर्वप्रथम 4 जे मानसपुत्र आले त्यांचं नाव आहे सनकादिक। ह्या सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्माजींनी मनुष्य बनवण्याचं नक्की केलं तेव्हा सर्वप्रथम 4 पुत्र ब्रह्माजीला आले, त्यांच्या मनातून जन्माला आले। त्यांचं नाव सनकादिक असं ठेवण्यात आलं। ते सनकादिक सत्संग करवत होते
आणि त्या समयी या तिघच्या तिघ तिथे बसल्या होत्या. आता या तिघ बसल्या होत्या पण सत्संग ऐकत नव्हत्या. त्या तिघच्या तिघ मधल्यामध्ये गप्पा गोष्टी करत होत्या. त्यांचं ध्यान सनकादिकांकडे नव्हतं. तुमचं ध्यान आहे का सर्वांचं इकडे? जर कथेमध्ये बसल्यानंतर ध्यान नाही दिलं तर काय होतं बघा, ही कथा आहे. तुम्ही आता कुठे बसले आहे? मंदिरामध्ये. काय ऐकत आहात? कथा ऐकताय. हा ऐकतोय की नाही नंतर मला सांगा. तर या तिघच्या तिघ गप्पा गोष्टी करू लागल्या, मधल्यामध्ये गोष्टी करू लागले. आता त्यामध्ये सनकादिक तिथे सत्संग करवत होते. तर त्यांची नजर पडली की आम्ही इथून सत्संग करवतो आहे, भगवानच्या गोष्टी सांगत आहे. हा पवित्र लोक आहे की इथे सत्संग करण्यासाठी लोक येत असतात. मंदिरामध्ये लोक काय येतात? फोटो काढायला येतात की दर्शनाला येतात? जोरात बोला. फोटो काढायला येतात की दर्शनाला येतात? सेल्फी काढायला येतात की गार्डन मध्ये फोटो काढायला येतात? तुम्ही बालसभामध्ये कशाला येता? एकतर रविवार टू रविवार आपल्याला मंदिरात आल्यानंतर भगवंताचे दर्शन होतील. तिकडे कोणीच पाहू नका. सांगा बरं, घनश्याम बंद असेल आता. घनश्याम महाराजने कोणत्या कलरचे कपडे घातले आहे? पाहून घेतलं म्हणून. आल्यानंतर आपण सर्वप्रथम कार्य भगवंताचं दर्शन करण्याचं. 10 मिनिटं लवकर यायचं, 5 दंडवत करायचे आणि 5 प्रदक्षिणा करायच्या. इथे बालसभेचा वेळ होऊन जातो आणि आपण उशिरा येतो, मग ते राहून जातात. सभा जशी संपली तशी घरी जायची घाई असते. तर बालसभामध्ये येतो भगवंताचे आपल्याला 8 दिवसातून एक वेळा तरी दर्शन व्हायला पाहिजे. दुसरं काहीतरी आपल्याला मंदिरात आल्यानंतर शिकायला भेटलं पाहिजे. आज तुम्ही इथे आले, रक्षाबंधन आपण केली, तर रक्षाबंधनची स्टोरी कोणालाच माहित नव्हतं की रक्षाबंधन आपण का करतो. तर रक्षाबंधनची जी कथा आहे तुम्हाला माहित पडली सर्वांना, बरोबर? तर असं काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळतं. आज तुम्ही इथे कथा ऐकायला बसले आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी 2 गोष्टी नवीन शिकायला मिळतील. तर मंदिरात आल्यानंतर आपण हे कार्य करायला पाहिजे. मंदिरात आल्यानंतर आता तुम्हाला चॉकलेट दिली आहे, त्या चॉकलेटचा कागद कुठे टाकायचा? आणि डस्टबिन इथे जर तुम्हाला नाही भेटली तर खिशात ठेवायचं, बरोबर? तर या तिघच्या तिघ गप्पा मारत होत्या. नजर कोणाची गेली त्यांच्यावर? कोणाची नजर पडली? सत्संग कोण करवत होतं? सनत कुमार, बरोबर? ब्रह्माजीचे पुत्र होते 4 सनत कुमार. आता हे गप्पा गोष्टी करत होते, नजर पडली म्हणजे सनत कुमारांनी विचार केला की इथे जे करायला पाहिजे करत नाही, आणि म्हणून हे इथे राहण्याच्या लायकीच्या नाही. म्हणून तिघांना शाप दिला की जा तुम्ही तिघचे तिघ पृथ्वीवरती मनुष्य रूपाने होऊन पडसाल. ते सर्व देव होते, या तिघच्या तिघ देवकन्या होत्या, ऋषिकन्या होत्या. पण त्यांना शाप मिळाला की तुम्ही मनुष्य बनून जात, म्हणजे पृथ्वीवरती तुम्हाला जन्म मिळेल. आणि त्या तिघांनी माफी मागितली की आम्हाला माफ करा म्हणे, आमच्याने भूल झाली. तेव्हा सनत कुमारांनी सांगितलं की तुमच्याने भूल झाली आहे, शाप तर मी देऊन दिला आहे, पण तुम्ही पृथ्वीवरती गेल्यानंतर तुम्हाला मोठा लाभ होणार. कसा लाभ होणार? तर तुम्ही ज्या तिघही बहिणी आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम जे मेनावती आहे तिचे लग्न पर्वतराज हिमालय सोबत होईल. हिमालयाचे 2 स्वरूप आहे, एक आपल्याला पर्वत स्वरूपाने दिसतात आणि एक आहे मनुष्य स्वरूप, जे आपल्याला दिसत नाही पण ते स्वरूप आहे.
तर हिमालय पर्वतासोबत मेनावतीचे लग्न होईल आणि त्यांच्या इथे साक्षात जगदंबा स्वरूप पार्वतींचा जन्म होईल. त्यानंतर ज्या दुसऱ्या आहे तुमच्या बहीण, जिचं नाव धन्य आहे, तिचं लग्न त्रेतायुगामध्ये मिथिला नरेश जनक महाराज सोबत त्यांचं लग्न होईल आणि त्यांच्या इथे साक्षात जगत जननी सीता यांचं प्रागट्य होईल. आणि ज्या तिसऱ्या नंबरच्या आहे, ज्या कला आहे, त्या द्वापर युगामध्ये जन्माला येतील. त्यांचं लग्न ऋषभान नावाच्या गोप सोबत होईल आणि तुमच्या इथे प्रेम स्वरूपा राधाजींचा जन्म होईल. अशा प्रकारे या तिघांना वरदान पण दिले. त्या तिघ बहिणींमध्ये ज्या मेनावती होत्या त्यांचा पृथ्वीवरती जन्म झाला. हिमालयांसोबत त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्या इथे 100 पुत्र जन्माला आले. ते 100 पुत्र म्हणजे आज आपल्या शास्त्रांमध्ये जेवढे पण पर्वत आपण म्हणतो ते पर्वत हे कोणाचे संतान आहे? हे हिमालय आणि मेनावतींचे संतान आहे. हे 100 पर्वत आहे. जे पवित्र पर्वत आपण म्हणतो हे सर्व मेनावती आणि हिमालय यांच्या घरी प्रगट झाले. आणि त्यानंतर त्यांनी विचार केला की 100 मुलं आहे, पण ज्यांच्या घरी कन्या नसली ते घर अपूर्ण आहे. म्हणून दोघही जणांनी विचार केला की आता आपण कन्या प्राप्ती आपल्या घरी होईल असा प्रयत्न करूया. आणि म्हणून दोघही जणांनी 27 वर्षांपर्यंत तप केलं. आणि 27 वर्षांपर्यंत शिवादेवींचं तप केलं. म्हणजे भगवान शिव यांची जी शक्ती आहे त्यांचं नाव आहे शिवादेवी. त्या शिवादेवींचं तप केलं आणि शिवादेवींना प्रसन्न केल्या आणि वरदान मागितलं की तुम्ही आमच्या घरी कन्या स्वरूपाने प्रगट व्हा. माहित पडते तुम्हाला कथा मी काय सांगतोय? लक्षात येत आहे? कोणी कोणी तप केलं? मेनावती आणि हिमालय यांनी. यांच्या घरी किती पुत्र होते? 100. आणि कोणासाठी तप केलं? शिवादेवीसाठी. भगवान शिवच्या शक्तीवरचं तप केलं. आणि त्यावेळी शिवादेवी प्रसन्न झाल्या आणि सांगितलं की तुम्हाला तुमच्या घरी मी साक्षात प्रगट होईल. या दोघांनी वरदान मागितलं की प्रगट झाल्यानंतर तुम्ही भगवान शिव सोबत लग्न करायचं असं पण वरदान द्या. शिवादेवींनी तथास्तु म्हटलं. अशा प्रकारे ब्रह्माजींनी मेनावतींचा इतिहास सांगितला. आता काल आपण जी कथा ऐकली होती ती थोडीशी कथा यामध्ये येते की ज्या समयी सती स्वतःच्या देहाचा त्याग करीत होत्या त्या समयी मनोमनी भगवान विष्णूंच्या चरणी अशी प्रार्थना करत होत्या की येणाऱ्या जन्मामध्ये पण भगवान शिवच मला पती स्वरूपाने प्राप्त व्हावे. तुलसीदासजी महाराज रामायणामध्ये म्हणतात, सती मरत हरी सनबरू मांगा, जन्म जन्म शिव पद अनुरागा, तेही कारण हिम गिरिगृह जाई, जननी पार्वती तनु पाई. जेव्हा सतीजी स्वतःच्या शरीराला जाळत होत्या त्या समयी हात जोडून भगवान विष्णूंना अशी प्रार्थना करत होते की मला आता जो जन्म मिळणार त्या जन्मामध्ये पण भगवान शिवच पती स्वरूपाने प्राप्त व्हावे अशी माझ्यावरती कृपा करा. आणि म्हणून ज्या सती होत्या त्यांचा पुनः जन्म हिमालय आणि मेनावती यांच्या इथे पार्वती स्वरूपाने झालं. माता पार्वतींचं प्रागट्य झाल्याबरोबरच पार्वती यांच्या प्रागट्याबरोबरच हिमालय आणि मेनावती यांच्या घरी समृद्धी वाढली. स्कंद पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे
की आपल्या घरी जेव्हा कन्येचा जन्म होतो, जेव्हा कोणते अतिथी येतात, संतांचे चरण लागतात आणि भगवंताची पधरामणी होते, या चार गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मनुष्याचं भाग्य परिवर्तन होत असतं. जे कपाळावरती लिहिलं आहे हे बदलण्याचं हे चार कारण होत असतात. एक तर तुमच्या घरी कन्याचा जन्म होतो, तुमच्या घरी कुठेतरी अतिथी येत असतात. आपल्या घरी असं वाटतं की कोणी आलं तर आपल्याला आपली रूम शेअर करावी लागते किंवा दातादुटी होते, की मजा येते कोणी पाहुणे आले तर. चांगलं चांगलं जेवणाचं भेटत असेल ना. काही मुलं म्हणतात की आमच्या घरी पाहुणे आल्यानंतर आम्ही रामू बनून जात असतो. जा हे घेऊन आण दुकानातून, ते घेऊन आण. काम करणारा रामू बनतो म्हणे आम्ही. तर अतिथी जेव्हा येतात त्यानंतर सांगितलं, कोणी सज्जन पुरुष असले, पवित्र असले, पुण्यात्मा असले, असे संत असले त्यांचे चरण लागतात. आणि त्यानंतर सांगितलं भगवंताचं स्वरूप आपल्या घरामध्ये येतं किंवा भगवान साक्षात येतात किंवा भगवंताची सेवा आपल्या घरामध्ये व्यवस्थित होत असली तर आपल्या भाग्याचं परिवर्तन होत असतं. माता पार्वती तर स्वयं भगवंताची शक्ती आहे. त्या आल्या म्हणून अष्टसिद्धी नवनिधी हिमालय पर्वतावरती राहू लागले आहे. हिमालय पर्वत कोणी कोणी पाहिलाय? हात उंच करा. कोणी गेलाय का? कोणी गेलाय यामधून? 3 की 4 जण गेले. मग आपली पुढची बाल सेमिनार आपण तिथे करायची का? हो काय हो, याला आवरणे कठीण पडतील मला गंगाजी मध्ये. कोणाकोणाला वाटतं की आपण तिकडे बाल सेमिनार करायला पाहिजे? 10,000 रुपये खर्च होईल. आता कोणाकोणाला वाटतं की तिथे बाल सेमिनार करायला पाहिजे? आपल्याला कुठे द्यायचे म्हणून तेव्हा स्थान चांगले आहे, पण तुम्ही थोडेसे अजून 2-2 वर्ष मोठे होऊन जा आणि रेग्युलर बालसभामध्ये या. तर हिमालय पर्वतावरती अष्टसिद्धी नवनिधी अनेक प्रकारांचे रत्न भेटू लागले. जे झाड होते त्यावरती नवे नवे पानं फुटले, अनेक मणी तिथे भेटू लागले. स्वाभाविक रीतीने जे पशु पक्षी एक दुसऱ्यांविषयी शत्रुभाव ठेवणारे असतात. कोणत्या कोणत्या पशु पक्षी मध्ये शत्रुभाव असतो? उंदर असतो. उंदीर निघतात तुमच्या घरी? काय म्हणतो आपण? उंदीरच म्हणतो ना. उंदीर कोणापासून घाबरतो? मांजर पासून घाबरत. आणि मांजर कोणापासून घाबरते? कुत्रा कोणापासून घाबरतो? कुत्रा आपल्यापासून घाबरतो. आणि तुमचे पप्पा कोणापासून घाबरता? आणि मम्मी कोणापासून घाबरते? आजीपासून की पालपासून? पालपासून जास्त घाबरते की आजीपासून? तर हिमालय पर्वतावरती जे शत्रुभावाने राहणारे पशु पक्षी होते. आता बघा, भगवान शिवचा परिवार तुम्हाला माहितीये, पाहतो तिकडे कोपऱ्यावर वरती पाहिलंय का तुम्ही? भगवान शिव आहे, पार्वती आहे, गणपती आहे तिकडे राधाकृष्ण देवांच्या वरती, आणि कार्तिक स्वामी आहे. आता मला सांगा, भगवान शिवचं वाहन कोणतं? माता पार्वतींचं पहा तिथे आहे दिसतोय पहा, सिंह दिसतोय. त्यानंतर गणपतींचं वाहन आणि कार्तिक स्वामींचं, हा बघा, हे सर्व हिमालयावरती कैलास पर्वतावरती राहतात, पण यांच्यामध्ये पण शत्रुता नाही. उंदीर हा मोरापासून घाबरतो, पण ते दोघं पण एकत्र राहतात. सिंहाला तर नंदी उभा राहणार आहे का?
पळून जाईल ना. तर त्या प्रकारे सोबत राहतात. त्या प्रकारे इथे पण हरिण आणि वाघ एकत्र खेळतात. मांजर, उंदीर, कुत्रे सर्व एकत्र राहतात. मोर पण तिथेच राहतात. सर्व पशु पक्षी, साप असला, साप कोणापासून घाबरतो? तर ते पण सोबत तिथे खेळतात. भगवान शिवच्या कंठामध्ये साप आहे, बराबर, पण तो पण तिथेच आहे. तर अशा प्रकारे सर्व वेर वृत्तीला सोडून काही हिमालय पर्वतावरती राहू लागले. कशा कारणाने? कोणाच्या प्रभावाने? माता पार्वतींचा जन्म झाल्याने हे सर्व झालं. त्यानंतर नारदजींना समाचार मिळाले की स्वयं माता पार्वती हिमालय पर्वत यांच्या घरी प्रगट झाले आहे, ज्या भगवान शिव सोबत लग्न करतील. आणि म्हणून नारदजी होते ते नारदजी हिमालय पर्वतावरती आले. हिमालय यांचा मेहेल होता, तिथे गेले. हिमालय यांना समाचार मिळाले की नारदजी आले आहे. त्यांना बसण्यासाठी आसन दिले. आपल्या घरी कधी पाहुणे आले आणि आपले मम्मी पप्पा नसले तर आपण काय करायला पाहिजे? सर्वप्रथम कोणी पाहुणे आले त्यांना घरात बसवायला पाहिजे, पंखा चालू करायला पाहिजे, पाणी द्यायला पाहिजे, त्यांच्या पाया पडायला पाहिजे. आता नारदजी आले म्हणून हिमालय पर्वतांनी आसनावरती बसवलं, त्यांना पाणी दिलं, त्यांना पाया पडल्या. आणि स्वतःची कन्या होती. कोण होती हिमालयची कन्या? हिमालय कन्या कोण आहे? पार्वती. तर पार्वतींना बोलवलं आणि पार्वतीजींनी पण नारदजींना संत म्हणून पाया पडल्या, त्यांच्या चरणांमध्ये बसवल्या. आणि त्यावेळेस हिमालय आणि मेनावती नारदजींना म्हणू लागले की हे नारदजी, तुम्ही आमच्या इथे आले आहात, म्हणून आता तुम्ही यांचे भविष्य सांगा. कोणाचे भविष्य? कोणाचे भविष्य सांगायचे? नारदजींना कोणाचे भविष्य सांगायला सांगितले? ध्यान आहे का तुमचं? नारदजी कोणाच्या घरी आले? हिमालय पर्वतकडे, आणि पार्वतींचे भविष्य सांगायला सांगितले. तेव्हा पार्वतींचे भविष्य सांगू लागले नारदजी. आता ऐका ना, काय सांगितलं? तर तुमची जी कन्या आहे ते रील्स बनवणारी आहे, असं सांगितलं का? तुमचं भविष्य काय सांगतील ज्योतिष आले तर? तुमची कन्या मॅगी खाणारी आहे, फिल्टर मध्ये फोटो काढणारी आहे, त्यानंतर उशिरा उठणारी आहे, खोटं बोलणारी आहे, मम्मी पप्पांचं न ऐकणारी आहे. माता पार्वतींचं काय भविष्य सांगितलं? की तुमची कन्या ही अति सुंदर, सहज, सुशील आणि अति शहाणी म्हणजे बुद्धिशाळी आहे, तीक्ष्ण बुद्धियुक्त आहे. तुमच्या कन्येमध्ये अनेक गुण आहे, सर्व गुण संपन्न ही तुमची कन्या आहे. तिचे मी आज नामकरण करतो. सर्वप्रथम हिचं पूर्वीचं नाव म्हणजे उमा, ते पुन्हा हिचं नाव ठेवतो. एक नाव अंबिका ठेवतो, एक नाव भवानी असं ठेवतो, आणि एक नाव पर्वत यांच्या घरी प्रगट झाल्या म्हणून पार्वती असंही ठेवतो. आपल्याकडे आधी मुली मोठ्या झाल्यानंतर पण नामकरण संस्कार होत होता. असं नव्हतं की 12व्याच्या दिवशी की जे करत असतील त्या टायमाला. भगवान कृष्ण यांचा 100व्या दिवशी नामकरण संस्कार झाला होता जन्मानंतर. तर त्यांचे नामकरण झाले. आता यांनी प्रश्न केला की यांना पती कसे मिळतील ते पण सांगून द्या. तेव्हा तिथूनच दर्शन करा, तिथूनच दुरून दर्शन करून घ्या. जे कथा चालू आहे तर मग इथे डिस्टर्ब होणार.
तर यांना पती कसा मिळणार जेव्हा असा प्रश्न केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की यांना पती हा गुणहीन, मानहीन, माता पिताहीन, अति उदासीन, योगी, जटाधारी, निष्काम हृदयी, नग्न राहणारा आणि अमंगल वेश धारण करणारा पती यांना मिळेल. तिथूनच थांबा, तिथूनच दर्शन करा. तेव्हा आता हे माता पिता होते दोघं पण रडू लागले, कारण की स्वतःच्या कन्येला असा पती मिळणार आहे असं ऐकून कोणते माता पिता हसणार होते किंवा आनंदित होणार होते. दोघं पण रडू लागले. त्यावेळेस नारदजींनी सांगितलं की बघा, हे जे मी दोष वर्णन केले, हे सर्वचे सर्व दोष ज्यांच्यामध्ये गुण स्वरूपाने आहे असे भगवान शिव आहे. जर तुमच्या कन्येने भगवान शिवला प्राप्त करण्यासाठी तप केलं आणि भगवान शिव यांनी जर होकार दिला तर उत्तम वराची, उत्तम नवरदेव तुमच्या कन्येला मिळणार. पण त्यासाठी अति कठीण आहे की तुमच्या मुलीला तप करावं लागेल. ज्यांच्यामध्ये हे सर्व दोष आहे पण जे गुण समान आहे. तेव्हा दोघे माता पितांना ही गोष्ट सांगितल्यानंतर नारदजी तिथून विदाई होऊन गेले. मेनावतीला हिमालयाने सांगितलं की तुम्ही तुमच्या कन्येला समजवा, कारण की एक आईच मुलीला व्यवस्थित त्या भाषेत समजवू शकते. आणि त्या समयी मेनावती विचार करतात की एवढ्या लहान कन्येला, अजून वय लहान होतं, पण तप तर लहानपणापासूनच केलं पाहिजे. म्हातारे होऊ आणि मग मंदिरात जाऊ, म्हातारे झाल्यानंतर माळा करू, म्हातारे झाल्यानंतर काही मुलं बालसभामध्ये येतात, काही मुलं मंदिरात येतात, मुली मंदिरात येतात. तर त्या समयी काही पेरेंट्स असतात किंवा गल्लीमध्ये राहणारे लोक काय म्हणतात, हे वय का तुझं मंदिरात जाण्याचं आहे. पण हेच खरं वय मंदिरामध्ये जाण्याचं आहे. आतापासून जर मंदिरामध्ये आले तर मग म्हातारपणी मंदिर आठवतं, नाही तर गल्लोगल्ली ओटे किंवा बाकडे तर आहेच. तर मीनावतीला प्रश्न होता की जाऊन कशा प्रकारे सांगू. पण त्या समयी जेव्हा माता पार्वतीकडे मेनावती आल्या, त्या समयी माता पार्वती स्वतः मेनावतीला असं म्हणू लागल्या की आई, मला आज रात्रीला स्वप्न आलं. त्या स्वप्नामध्ये मला एक ब्राह्मण दिसले आणि त्या ब्राह्मणांनी मला सांगितलं की आता तू तप कर आणि भगवान शिवला प्राप्त कर, म्हणून मला तप करायला जायचं आहे, तू मला आज्ञा दे. मेनावतीला झालं, मी सांगण्या अगोदर तिने मला सांगून दिलं, म्हणजे आता मला सांगायची आवश्यकता नाही. पण अति दुःख झालं. अति कोमळ कन्या, अजून वय लहान होतं आणि एवढ्या लहान वयामध्ये तप कसं करणार. तो का श्रावण सोमवार करायचा होता फक्त, की दुसऱ्या दिवशी उपवास झाला म्हणजे वरणबट्टी खाल्ली ना उपवास सोडला. नाही, वनामध्ये जाऊन पर्वतावर बसून हिवाळा पावसाळा ऊन सहन करून तप करायचं होतं. 4 महिन्यापर्यंत नियम घेतले आहे. कोण कोण पालन करता हा तुमचं करा बरं, की मी घेतलेले नियम अजून पण तुटलेले नाही. बघा, भगवान बसले बरं समोर, खोटं बोलायचं नाही. घेतलेले नियम कोण पालन करतं. कोणी मेगीचा घेतलाय, कोणी कांदा लसणाचा घेतलाय, कोणी माळा करायचा घेतलाय, कोणी अभ्यास करायचा घेतलाय. सुटले सर्वांचे. एक नियम पालन करत असेल असा हा तुमचा जरा, की एक नियम तर आहेच अजून. ओके. मोठ्यांना तर विचारायचं येतच नाही, त्याचं सर्व पालन करणारेच आहे. तर सर्व जे माता पिता होते ते दुःखी झाले. हिमालय पर्वतावरती राहणारे नगरजन होते ते अति दुःखी झाले आणि रडत रडत त्यांनी माता पार्वतींना विदाई दिली की जा, तुम्ही तप करा. आणि माता पार्वती होत्या. माता पार्वती शृंगी नावाचं तीर्थ आहे
त्या तीर्थामध्ये येऊन आणि अति कठोर तप करू लागल्या. पंचाक्षर मंत्र आहे. कोणता आहे? ओम नमः शिवाय. आपण ओम नमः शिवाय कधीच म्हणायचं नाही. काय म्हणायचं? शिवाय नमः. काय म्हणायचं? शिवाय नमः. माता पार्वती होत्या, त्या पंचाक्षर मंत्राचा जप करू लागल्या. 1000 वर्षापर्यंत फळं खाऊन त्यांनी तप केलं. किती वर्ष? 1000 वर्षापर्यंत फक्त फळं खाऊन अखंड शिवाय नमः शिवाय नमः या मंत्राचा जप करीत करीत आणि तप केलं. 1000 वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर पुन्हा 100 वर्षांपर्यंत भाजी असते ना, जी भाजी उगत असते सर्वत्र, कोकडा उगतो, मेथी उगते, या प्रकारच्या भाज्या खाऊन आणि त्यांनी तप केलं. 100 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे किती वर्ष झाले टोटल? 1000 आणि 100 किती होता? 1100. त्यानंतर पुन्हा 3000 वर्षांपर्यंत झाडाचे कोरडे पानं खाऊन. कोरडे पानं केव्हा होता? की ते पानं जमिनीवरती काही दिवसांपर्यंत पडून राहतात, म्हणजे ते कोरडे होतात. तर असे कोरडे पानं खाऊन 3000 वर्षांपर्यंत तप केलं. माता पार्वती कोरडे पानं खायच्या म्हणून, पानं खाल्ले म्हणून त्यांचं नाव एक अपर्णा असं पण आहे. तर पावसाळा आला तर पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये बसून तप करायचं. पाऊस आला तर आपण कुठे जातो? छत्रीमध्ये किंवा घरात किंवा जिथे पाऊस लागणार नाही अशा जागेवरती. पण तपाचं असं आहे की पावसाळ्यामध्ये पावसात बसून तप करावं, उन्हाळ्यामध्ये उन्हात बसून आणि तप करावं, आणि हिवाळ्यामध्ये पाण्यामध्ये बसून पुन्हा माता पार्वती तप करायच्या. अशा प्रकारे माता पार्वतींनी हजारो वर्षांपर्यंत तप केलं. तेव्हा त्या तपाला प्रसन्न झालेले भगवान शिव यांच्या प्रेरणेने आकाशवाणी झाली की हे पार्वती, तुम्ही जे अति कठीण तप केलं, हे तप पाहून आम्ही अति प्रसन्न झालो आहे. माता पार्वतींनी तप कुठे केलाय माहितीये? तुम्ही हरिद्वार जा तर तिथे बिल्केश्वर महादेव आहे. तर त्या जागेवरती माता पार्वतींनी तप केलं होतं असा तिथला इतिहास आहे. तिथे कुंड पण आहे की तिथे माता पार्वती आंघोळ पण करायच्या. असे अनेक स्थान भारतामध्ये असतील, कारण की अनेक वेळी युग परिवर्तन होत असतात. तर माता पार्वतींना आकाशवाणीने सांगितलं की तुम्ही जे अति कठीण तप केलं, या तपाच्या प्रभावाने भगवान शिव तुम्हाला अवश्यपणे मिळतील आणि नक्की तुम्हाला भगवान सदाशिवांची प्राप्ती होईल. आता तुम्हाला तुमचे पिता बोलवायला येतील तेव्हा तुम्ही नक्की तुमच्या घरी जा. माता पार्वतींनी विचारलं की भगवान शिव माझ्यावरती प्रसन्न झाले आहे, याचं काय सबूत? तेव्हा आकाशवाणीने सांगितलं की सप्तर्षी तुमची परीक्षा घ्यायला येतील. सप्तर्षींची तुमची मुलाकात होईल तेव्हा तुम्ही समजा की भगवान शिव यांनी तुमच्या तपाचा स्वीकार केलेला आहे. तर अशा प्रकारे माता पार्वतींना आकाशवाणीने सांगितलं आणि माता पार्वतींनी तेव्हा तप पूर्ण केलं आणि सप्तर्षी केव्हा येतील याची वाट पाहू लागले. तर सप्तर्षींना भगवान शिव यांनी पाठवलं आणि त्यांची परीक्षा घेतली. त्या कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. 11 वाजायला 5 मिनिटं वेळ आहे. 5 मिनिटं आपण भगवंताच्या नावाची धून करू आणि नंतर 11 वाजता बरोबर आपल्या मंदिराची आरती होईल. श्रीपतीं श्रीधरं सर्वदेवीश्वरं भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरिं केशवं कामधं श्रीनारायणं नीलकण्ठं भजे स्वामी महाराज की जय.